नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे। तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयाचा जो पहिला हप्ता आहे हा 17 तारखेला रक्षाबंधनच्या अगोदर जमा केला जाणार आहे। अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया जमा केला जाणार नाही। आता मित्रांनो, आपलं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक आहे का नाही, म्हणजे आधार कार्डला लिंक आहे का नाही, हे कसं चेक करायचं आहे? जर असेल तर कोणतं बँक अकाउंट हे लिंक केलेलं आहे, हे कशा पद्धतीने बघायचं आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुमचं अकाउंट हे चेक करू शकता। मित्रांनो, तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला इथं Google वरती यायचं आहे। Google वरती आल्यानंतर तुम्हाला इथं आधार लॉगिन असं नाव टाकायचं आहे। आधार लॉगिन असं नाव टाकल्यानंतर तुमच्या समोर आधारची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ही सुरुवातीलाच इथं एक नंबरलाच ओपन होईल। तर तुम्हाला इथं या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे uidai.gov.in। तर तुम्हाला या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आधारचं ऑफिशियल पोर्टल आहे तर हे तुमच्या समोर इथं ओपन होईल। आता हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं बघा कोपऱ्यामध्ये माय आधार नावाचं एक ऑप्शन आहे, तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर इथं तुम्हाला एक 3 नंबरचा ऑप्शन आहे, 3 ते 4 नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिस, तर तुम्हाला या नावावरती यायचं आहे। या नावावरती आल्यानंतर इथं तुम्हाला आधार सर्व्हिस या नावावरती आल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या। इथं तुम्हाला माय आधार नावाचं एक ऑप्शन आहे, त्यानंतर इथं खाली तुम्हाला एक आधार सर्व्हिस नावाचं एक ऑप्शन आहे। यावरती क्लिक केल्यानंतर माय आधार या नावावरती क्लिक केल्यानंतरच हा ऑप्शन येतो आधार सर्व्हिस। तर आता या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर इथं एक 6 ते 7 नंबरला तुम्हाला एक खाली बँक सेटिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे। तुम्हाला मोबाईलमध्ये थोडंसं वेगळं दाखवलं जाईल। तर मित्रांनो, इथं बँक सेटिंग स्टेटस नावाचा जो ऑप्शन आहे तर यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं लॉगिनचा ऑप्शन येईल। तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला याच्यावरती लॉगिन या नावावरती क्लिक करायचं आहे। लॉगिन या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा ऑप्शन येतो। त्यानंतर इथं खाली कॅप्चा भरायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला लॉगिन विथ OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि हा कॅप्चा जसाच तसा टाकायचा आहे। आता एकदा माहिती ही मी भरून घेतो। ही माहिती भरल्यानंतर लॉगिन विथ OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डवरती म्हणजे आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तर तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला लॉगिन या नावावरती क्लिक करायचं आहे। लॉगिन या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर आता इथं बघा तुमच्या समोर भरपूर असे ऑप्शन आलेले आहे। इथं डॉक्युमेंट अपडेट, आधार डाउनलोड आधार, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही करू शकता। त्यानंतर इथं एक 5 नंबरचा ऑप्शन आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे हा बँक सेटिंग स्टेटस। आता या ठिकाणी बघा बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। व्यवस्थित बघून घ्या, बँक सेटिंग स्टेटस नावाचा ऑप्शन आहे तर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर इथं आपलं बँक अकाउंट हे कोणत्या बँकेला आपलं आधार कार्ड हे कोणत्या बँकेला लिंक आहे हे तुम्हाला इथं दाखवलं जाईल। आता तुमचं जर बँक अकाउंट हे ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला इथं दाखवलं जाईल, जर तुमचं ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला इथं इनऍक्टिव्ह दाखवलं जाईल। आता इथं माझ्या केसमध्ये माझं इनऍक्टिव्ह दाखवत आहे, म्हणजे माझं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नाही। तुम्हाला जर तुमचं बँक अकाउंट हे लिंक आहे की नाही चेक करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे चेक करू शकता। इथं वरती तुमचा आधार कार्ड नंबर दाखवला जातो, त्यानंतर इथं बँकेचं नाव म्हणजे तुमची कोणती बँक ही आधार कार्डला लिंक आहे तर त्या बँकेचं नाव इथं दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर इथं खाली बँक सेटिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे। तर इथं बँक सेटिंग स्टेटसच्या समोरच इथं तुम्ही बघू शकता इनऍक्टिव्ह, म्हणजे इथं तुमचं बँक अकाउंट हे ऍक्टिव्ह नाही, तुम्हाला ते ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। तुम्हाला 17 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला हे ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे, कारण 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। त्याच्यासाठी तुम्हाला हे 17 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला नॅशनलाइज बँकेमध्ये जायचं आहे आणि तिथं आपलं बँक अकाउंट हे लिंक करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्याच बँकेमध्ये जायचं आहे। जर तुमचं बँक अकाउंट हे नॅशनलाइज बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला ते उघडून घ्यायचं आहे आणि तुमचं आधार सीडिंग हे करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता हा जमा झाला पाहिजे। याच्यासाठी तुम्हाला तुमचं बँक सीडिंग स्टेटस जे आहे तर तुम्हाला हे ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। आता हे ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला त्या बँकेमध्ये जायचं आहे। तिथले जे कर्मचारी असतील, मॅनेजर असतील तर त्यांना सांगून आपलं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक करून घ्यायचं आहे। NPCI ला म्हणजेच आधार सीडिंग करायचं आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.